श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 24 श्री गणेशाय नमः। एकदा काय झाले, उर्वशी विमानात बसून जात होती. संध्याकाळ झाली होती. सूर्यनारायण अस्ताला जात होता. त्याने उर्वशीला पाहिले. उर्वशीला पाहताच सूर्याचे तेज जे पडले होते ते आकाशात दोन भागात वेगळे होऊन त्याला एक भाग लोमश ऋषींच्या आश्रमात एका घटामध्ये पडला व त्यापासून अगस्त्य ऋषींचा जन्म झाला. दुसरा भाग कौलिकी ऋषीने भिक्षापात्र अंगणात ठेवले होते व ते आश्रमाचे दार बंद करण्यासाठी मागे वळले होते. तेवढ्यात त्या भिक्षापात्रात सूर्याचे तेज सूक्ष्म रूपाने शिरले. कौलिकाने दार बंद करून अंगणात येऊन भिक्षापात्र उचलले. त्याला कुठेतरी बाहेर जायचे होते. ते पात्र म्हणजेच भर्तरी. त्याने ते उचलले. त्याला त्यात काय दिसले? सूर्याचे तेजच त्यात सामावलेले होते. कौलिकाने पुष्कळ वर्ष भर्तरी आश्रमात जपून ठेवली. पुढे कलियुग आले तेव्हा ती भर्तरी घेऊन मंदार पर्वतावर गेला. त्याने एका गुहेत ती ठेवली, अगदी सुरक्षित, आणि तो निघून गेला. वर्षामागून वर्ष जात होती. त्या गुहेत मधमाशांनी त्या भर्तरीतच आपले पोळे केले. योग्य काळ आला तेव्हा त्या सूर्यतेजात द्रुमिलाने प्रवेश केला. काही काळाने तो एवढा मोठा झाला की भिक्षापात्रात तो मावेना. ते पात्र दगडाने फुटले आणि तो बालक घरंगळत बाहेरच्या बाजूला कुरणावर आला व मोठमोठ्याने रडू लागला. तेवढ्यात काही हरिणी चरत चरत तेथे आल्या. त्यातल्या एका हरिणीने 2 पिल्लांना तेथेच जन्म दिला. मग त्या गवतात ती 2 पिल्ले व हा बालक जवळजवळ असल्यामुळे हरिणीला असे वाटले की आपल्याला 3 पिल्ले झाली आहेत. तिने पिल्लांना पाजण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची जी 2 पिल्ले होती ती तिच्या अंगावर पिऊ लागली, पण या बालकाला काही ते येईना. मग त्या हरिणीने आपल्या 3ऱ्या पिल्लाला कळत नाही असे समजून मुद्दाम त्याच्या तोंडात आचळे घालून त्याला दूध पिण्यास शिकवले. जिभेने आपल्या पिल्लांना ती ज्या मायेने चाटून पुसून स्वच्छ करी त्याच मायेने भर्तरीला पण स्वच्छ करी. असे होता होता तो बालक 2 वर्षाचा झाला. त्याने तेवढ्या काळात वनातल्या पशुपक्ष्यांची फक्त भाषाच ऐकली होती. तो चालू लागला व बोलू लागला, ते सर्व पशुप्रमाणेच. सर्व पशुपक्ष्यांची भाषा त्याला कळू लागली. त्या पशूंना किंवा पक्ष्यांना तो त्यांच्याच आवाजात उत्तरे देऊ लागला. त्या हरिणी मातेच्या मागे मागे मात्र सारखा असे. जेथे ती जाई तेथे तो मागे मागे जाई. एकदा वनातल्या वाटेने ती हरिणी जात असता त्याच वाटेने एक स्त्री व एक पुरुष जात होते. ते भाट होते. त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याची पत्नी तिचे नाव रेणुका असे होते. जयसिंगाला तो बालक वाटेतच दिसला. त्याचे रूप माणसासारखे, तेज देवासारखे, पण चालणे हरणीसारखे होते. एवढा तेजस्वी मानवी पशु त्याला फार नवल वाटले. तो पुढे आला व पत्नीला म्हणाला, रेणुके, हा पोरगा कोणाचा, कसा ग चुकला, कोण त्याची आई असेल? चल, आपण त्याची व त्याच्या आईची भेट करू. असे म्हणून जयसिंग पुढे झाला व पटकन त्या बालकाजवळ गेला. त्याला पाहताच हरणी आर्त आवाजाने ओरडू लागली. तो हरणीकडे 4 पायांना धावू लागला, पण त्यापेक्षा वेगाने धावत जाऊन जयसिंगाने त्याला पकडले आणि त्याला उचलून 2 पायांवर उभा करून म्हणू लागला, बाळा, तू कोण? तुझे नाव काय? तुझी आई कोठे आहे? चल, मी तुला आईकडे नेतो. त्याचे मोठे कळवळ्याचे बोलणे त्या हरिमानव बालकाला कसे कळणार? तो आपला हरणासारखे आर्तनाद करू लागला. त्यावेळी त्या हरिणीची अवस्था फारच केविलवाणी झाली, पण माणसे पाहून तीही ब्याली व जवळ येण्यास धजली नाही. जयसिंगाला वाटले, हा मुलगा अज्ञानी आहे. मग तो खुणा करून विचारू लागला, पण त्या बालकाचे आपल्या हरणीसारखे ओरडणे चालूच होते. आपण याला आपल्या वस्तीवर तर नेऊया, मग त्याची आई सापडली तर तिच्या हवाली करूया. असा विचार करून त्या भाटाने आपल्या खांद्यावर घेतले व तो पत्नीसह चालू लागला. काय, ती हरणी ओरडत ओरडत त्याच्या भोवताली फिरू लागली. ते पाहून जयसिंगाला वाटले, ही हरणी तिचे पाडसे चुकले म्हणून आकांता करीत असावी. त्याने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तेव्हा ती हरणी निराश होऊन पुन्हा वनात शिरली. जयसिंगाने आपल्या घरी गेल्यावर त्या बालकाला बायकोच्या ताब्यात दिले. बालक माणसामध्ये राहू लागला. हळूहळू माणसाची भाषा
शिकत शब्द बोलू लागला. जयसिंग व त्याची पत्नी त्या बाळाला घेऊन तीर्थयात्रेला निघाली. जाता जाता ती काशीला गेली. जयसिंगाने विश्वेश्वराच्या मंदिरात त्या मुलाला शंकराच्या पिंडीसमोर नेऊन दंडवत घातले. तेव्हा असा चमत्कार झाला की त्या पिंडीतून भगवान शंकर बोलले. या भर्तरीनाथ अवतरलात म्हणायचे भूलोकात. ते शंकराचे शब्द जयसिंगाने ऐकले तेव्हा त्याला फार नवल वाटले. हा मुलगा अवतारी म्हणजे आपले मोठेच भाग्य. त्याने आनंदाने घरी जाऊन बायकोला ते सांगितले. शंकराने याला भर्तरी अशी हाक मारली. तेव्हा त्यांनी भर्तरी असेच नाव त्याचे ठेवले. त्यानंतर भर्तरीच्या वयाच्या 16व्या वर्षी एक अघटित घटना घडली. जयसिंग व रेणुका हे परत आपल्या घरी जाण्यास निघाले. वाट्यात निबिड दऱ्याखोऱ्यातून जाताना जयसिंगाला चोरांनी गाठले व त्यांचे सर्व धन लुटून त्याला ठार मारून ते पळून गेले. दैवयोग असा की कित्येक वंजारी व्यापार करण्याकरता अवंती नगरीकडे त्याच मार्गाने जात होते. त्यांनी त्यांचे सांत्वन केले व त्याचे मन वळून त्याला आपल्याबरोबर घेतले. तो त्या व्यापारी लोकांची लहान मोठी कामे करू लागला. तो मधुर बोलणारा, देखणा व उद्योगी होता. त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला होता. पुढे काही दिवसांनी काही गावातून मुक्काम करीत ते व्यापारी धान्य व इतर चीजवस्तू घेऊन अवंतिका नगरीकडे निघाले. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 24 संपूर्ण.